कॉलेजवाली लव्ह स्टोरी भाग 2. आज प्रियंकाला कॉलेजला जाण्यासाठी उशीर होतो. इकडे मिताली तिची वाट बघत असते. मध्येच तिला कॉल करते. अजून कशी आली नाही ही? लेक्चर पण चालू होईल आता, असं बोलून ती प्रियंकाला फोन लावत असते. पण प्रियंका काही फोन उचलत नाही. तिला प्रियंकाची काळजी वाटू लागते. तेवढ्यात सर येतात आणि लेक्चर चालू होतो. सर्वांचं सरांकडे लक्ष असते आणि तितक्यात दरवाजातून एक आवाज येतो, माय कम इन सर. सर्वांची नजर दरवाजामध्ये उभी असणाऱ्या प्रियंकाकडे जाते आणि त्यात अजून एकाची नजर प्रियंकाकडे जाते. ते म्हणजे अनुजची. अनुज हा प्रियंकाच्याच क्लासमध्ये असतो. तो तिला बघतच बसतो. इतक्यात त्याच्या बाजूला बसलेली दीपा त्याला आवाज देते, अनुज अनुज. पण त्याचं काही लक्षच नसतं. तो तर प्रियंकाला बघण्यात गुंग असतो. सर तिला बोलतात, ही काय येण्याची वेळ झाली? कॉलेजला लेक्चर चालू होऊन इतका वेळ झाला आणि तो आत्ता येते? ती सरांना सॉरी बोलते. सर बोलतात, सॉरी बोलून काही होतं का? तुम्ही कॉलेजला येण्यासाठी लवकर नाही निघू शकत का? सर ते प्रियंका काही बोलणार तेवढ्यात सर बोलतात, या आतमध्ये, यापुढे असं नाही झालं पाहिजे, समजलं का? ती हो बोलून तिच्या जागेवर जाऊन बसते. मिताली तिला विचारते, काय झालं? इतका वेळ कसा झाला तुला कॉलेजला यायला? मी तुला किती फोन केले, तू तर फोन पण नाही उचलला. मला किती टेन्शन आलं होतं माहीत आहे का तुला? अगं हो, जरा मला बसू तर दे, आणि लेक्चर पण चालू आहे, मी तुला नंतर सांगते. सरांनी जर पाहिलं ना आपल्याला बोलताना तर मग गेलो आपण दोघी पण. मिताली बोलते, ओके, नंतर सांग नक्की. प्रियंका हो बोलते. दोघीही लेक्चर अटेंड करतात. पहिला लेक्चर संपतो. दुसऱ्या लेक्चरचा टाईम होतो. आज दुसरा लेक्चर होणार नाहीये, चल आपण कॅन्टीनमध्ये जाऊ, मला खूप भूक लागली आहे. प्रियंका बोलते, हो चल जाऊया, पण त्याआधी मला सांग तुला यायला उशीर का झाला? मिताली बोलते, अगं बाई, हो सर्व सांगते ग तुला. चालत चल. दोघी कॅन्टीनमध्ये जाण्यासाठी निघतात. प्रियंकाला जाताना पाहून अनुज पण तिच्या मागे जायला निघतच असतो की दीपा त्याला विचारते, कुठे निघालास? अगं काही नाही, मी आलोच जरा जाऊन. त्याचं सर्व लक्ष आता प्रियंकाकडेच असते. तसं बोलून तो पटकन तिच्या मागे जातो. याला काय झालं अचानक? दीपा मनात बोलते. दीपा अनुजची बेस्ट फ्रेंड होती. अनुज जसा क्लासमधून निघाला तेव्हापासून सर्व मुली बघत असतात त्याच्याकडे, पण त्याचं लक्ष प्रियंकाकडे असते. अनुज सगळ्यांच्या दिलाची धडकन झाला होता. त्याला या नवीन कॉलेजमध्ये येऊन काही दिवसच झाले असतात, पण त्याला येता जाता प्रत्येक मुलगी त्याच्याकडे बघत असायची. अनुज हा कॉलेजमध्ये मुलीच्या गळ्यातला टाईत असतो. जिथे तो जाईल तिथे मुली त्याला निरखून पाहत असायच्या. अनुजचा रंग गोरा, दिसायला स्मार्ट, त्याची ड्रेसिंग तर इतकी भारी की त्याचा पूर्ण लुकच छान वाटेल असा तो ड्रेसिंग करायचा. बघताच त्याच्या कोणीही प्रेमात पडेल. मुली तर तो कुठेही जाऊ त्याला पाहत बसायच्या. सर्वांवर जशी त्याचीच भुरळ पडायची. प्रियंका चल सांग, आता का उशीर आलीस? प्रियंका सांगू लागते, मी घरातून वेळेवरच निघाली होती, पण रस्त्यात मला एक आजोबा दिसले. ते रोड क्रॉस करत होते, ते पण हायवेला. आणि तुला तर माहीत आहे का, गाड्या किती वेगाने धावत असतात. हायवेला ते क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना काही जमेना. म्हणून मग मी आजूबाजूला पाहिलं तर त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं. म्हणून मग मी काही विचार न करता गेले आणि त्यांना रोड क्रॉस करून दिला आणि बससाठी येऊन थांबले. पण माझी नेहमीची बस तर निघून गेली होती आणि दुसरी बस 15 मिनिटने येणार होती. मग त्या बसने आले आहे आणि ह्यामुळे मला उशीर झाला. ग बस, अजून काही नाही. हे ऐकून मिताली बोलली, मग ठीक आहे, तू उशिरा आलीस आणि त्या आजोबांना मदत पण केलीस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. दोघी हसत पोहोचल्या. अजून अनुजही त्यांच्या मागेच होता. त्याने हे सर्व ऐकले आणि तो मनातल्या मनातच खूप खुश होता. प्रियंकाचा स्वभाव त्याला आवडला होता. त्याला आता प्रियंकाशी मैत्री करण्याची इच्छा होऊ लागली. पण कधी आणि कशी करायची? ती आपल्याशी मैत्री करेल का? असे अनेक प्रश्न त्याला पडू लागले. पण नाही, काही झालं तरी मला तिच्याबरोबर मैत्री करायची आहे, असं बोलत तो कॅन्टीनमध्ये पोहोचला आणि प्रियंकाला शोधू लागला. तिथेच आकाश आणि सुमित होते. त्या दोघींची अनुजबरोबर कॉलेजमध्येच ओळख झाली आणि आता ते फ्रेंड्स आहेत. त्या दोघांनी अनुजला पाहिले. तो इकडे तिकडे काय पाहतोय बघून त्याच्याजवळ आले. अनुजच्या पाठीवर मारत त्याला विचारलं, काय रे, कोणाला बघत आहेस? कोणी आवडली की काय? हा बोल करून त्याला चिडवायला लागले. कोणाला नाही रे, अनुज प्रियंकाला शोधत बोलतो. ते मी जरा खाण्यासाठी आलो होतो, अनुज बोलला, पण इथे तर जगाचं नाही.
जागाच नाही, पूर्ण फुल्ल भरले आहे कॅन्टीन आणि त्याला प्रियंका दिसते आणि तो मनातल्या मनात खुश होतो. ओके ठीक आहे, तू ये खाऊन, आम्ही आहे क्लासमध्येच बोलून. आकाश आणि सुमित निघून जातात. मला तिच्याशी बोलायचं तर आहे, पण कसं बोलू? आणि ती माझ्याशी बोलेल का? आमची तर ओळख पण नाही. मग नाही बोलेल ती. स्वतःला समजावून अनुज तिच्या जवळ जाण्यासाठी निघतो. मध्येच तो विचार करतो, जर मी असंच जाऊन बसलो तर ते काय समजतील? मी खायला काहीतरी घेऊन जाऊन बसू शकतो. हा विचार करून तो कॅन्टीनजवळ जातो आणि कॅन्टीनमध्ये जाऊन खाण्यासाठी घेऊन तो ती जिथे बसली आहे तिथे जातो. हॅलो, मी इथे बसू शकतो का? असा आवाज आल्यावर दोघी पटकन वर बघतात. मिताली बोलते, तू आणि इथे? प्रियंका मितालीकडे बघून भुवया वर करून विचारते, काय हे सर्व? मिताली तिच्याकडे बघून पण न बघितल्यासारखं करते. हो, ते सर्व जागा भरलेल्या आहेत, कुठेच जागा नाही. मला इथे एक जागा रिकामी दिसली म्हणून मी इथे आलो. चालेल ना मी तुमच्या बरोबर बसलेलो? काही प्रॉब्लेम तर नाही ना? तो प्रियंकाकडे बघून बोलतो, पण प्रियंका काही त्याच्याकडे बघत नाही आणि ऐकून पण न ऐकल्यासारखे करते. मिताली बोलते, नाही काहीच प्रॉब्लेम नाही, बस ना तू. थँक्यू, तुमच्याबरोबर मला बसू दिलं. अनुज ही प्रियंका काही त्याच्याकडे बघत नाही हे लक्षात येताच मिताली बोलते, अरे यात काय इतकं थँक्यू बोलायला? रिलॅक्स खात अनुजची नजर प्रियंकाकडे जाते. ती अजूनही काही बोलत नाही. हे पाहून अनुज ओळख होण्यासाठी हात पुढे करून बोलतो, मी अनुज देसाई, तुमच्याच क्लासचा आहे. म्हणजे तुमच्या क्लासमेट? हो, मला माहीत आहे. मी मिताली मोरे. नाईस टू मीट यू. मिताली अनुजला हसत बोलते. आता प्रियंकाची भारी असते, पण ती काही अजून स्वतःची ओळख करून देत नाही आणि नजर खाली करून बसलेली असते. हे पाहून मिताली तिला बोलते, प्रियंका तुझी ओळख करून दे. तशी ती पटकन मितालीला एक रागाचा लुक देत हो बोलते, हॅलो, मी प्रियंका पवार. त्यावर अनुज लगेच बोलतो, नो युअर नेम. लगेच दोघी त्याच्याकडे बघतात आणि एकमेकींकडे. हे पाहून तो पटकन बोलतो, हे कॉलेजच्या पहिल्या दिवशी सर्वांनी स्वतःचं नाव सांगितले, ओळख करून देत होते ना? मग तेव्हा तू पण तुझं नाव सांगितलं होतं म्हणून मग लक्षात आहे तुझं नाव. हे ऐकून दोघीही शांत होतात. प्रियंका मितालीला निघायला बोलते. मिताली नाही बोलते. मग प्रियंकाने एक रागाचा कटाक्ष दिल्यावर मिताली उठू लागते. आम्ही येतो आता, लेक्चर चालू होईल, आम्हाला अटेंड करायचं आहे. बाय बोलून दोघी पण निघून जातात. अनुज प्रियंकाला जाताना बघत बसतो आणि बोलतो, ही तर ओळख करायलाही इतका विचार करते, मग मैत्रीसाठी तर काय काय करावं लागेल. आजची स्टोरी कशी वाटली नक्की सांगा. काही चुकलं तर कळवा. मला क्षमा द्या. त्यामुळे मला समजेल तुम्हाला कितपत आवडते स्टोरी. कॉलेजवाली लव्ह स्टोरी भाग 3 लवकरच भेटू. कथा कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.